आम्ही सरत आमचा भाऊ आहे म्हणून आम्ही आतापर्यंत आमचे आई वडील आजोबाजो समजे आज 100 किती वर्षापासून वस्त्रा नायकापासून आम्ही आमचा वोटिंग आतापर्यंत की दुसरीकडे कुठं पडला नाही की आमचा माणूस आहे म्हणून. तरी आमचा हे यवतमाळ जिल्हा या महाराष्ट्रात एकतरी आमचा आमदार कोणी हे आहे खासदारसाठी एक माणूस उभा बी नाही. आणि भाऊ जर असतात आम्ही त्याला आज बी हे प्रश्न मानलं नसतं. पण आम्हाला आज रोजी आम्हाला या रस्त्याची लय गरज आहे, आम्हाला पादतळाची गरज आहे, आम्हाला तळ्याची लय गरज नसली. आम्हाला हिसाब दोन पाईपलाईनचे झाली आमचं फास्टवाल्यानं आम्हाला इथं पाईपलाईन करू दिले तरी आमची काय अडचण नाही सर. इकडे शेती आहे आमची, शेती असल्यामुळे नेहमी जावं लागते आणि या रस्त्यावर 2 माणसं सुद्धा दगावली, ऍक्सिडेंट झालं इथं. कारण की इथं खूप दगड आहेत आणि आम्हाला जेणेकरून शेतीमध्ये काही घेता बी येत नाही इकडं, कारण की या रस्त्यावर नेताच येत नाही काही. ट्रॅक्टर मध्ये जास्तीत जास्त 10 क्विंटल माल नेऊ शकतो आम्ही, बाकी त्याच्यावर नेऊ शकत नाही कारण की इथून ओढल्याच जात नाही त्याला. आम्ही गाडी इंडिका भाड्याने केली तरी आम्हाला तो तिथं गाडी सुद्धा गावात येऊ शकत नाही किंवा आजारी पेशंट असला तर त्याला नेण्यास सुद्धा आम्हाला इकडे मार्गदर्शन. आम्ही वारंवार बंगल्यावर जात असताना इंद्रनील भाऊकडे आम्ही गेलतो, जात असताना आम्ही त्याच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुमचा टेंडर लागलेला आहे. अजून तो टेंडर कुठं लागला काय लागला अजून आमच्या निदर्शनात का आलेला नाही. आज आमच्या गावात साधारण 5 पेशंट किडनीच्या आजारानं बेशुद्ध आहेत. 5 पेशंटच्या किडन्या गेलेल्या आहेत पाण्याच्या आजारामुळं आणि पूर्ण पाणी आमचा नादुरुस्त पाणी आहे. त्यामुळे शासन कुठल्याही प्रकारे आमच्याकडे कुठल्याच लक्ष घालत नाही. इंद्रनील भाऊनी शब्द दिलेला आहे आम्हाला की जोपर्यंत हा दादा विलक्षणच्या आधी तुमच्या गावात डांबरीकरण 100% होऊन जाईल. त्यावेळेस मी शब्द दिला. भाऊ म्हणलं तुम्ही जसा शब्द दिला तसा तुम्ही तुमचा शब्द जोपासा, अन्यथा तुम्ही तुमचा शब्द नाही जोपासल्यास आम्हाला कुठेतरी वेगळा भूमिका घ्यावा लागेल. त्या हिशोबाने आम्ही बुट्टी हे गाव डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे शिक्षणापासून एवढं वंचित आहे. एवढ्या गावामध्ये फक्त 2 कर्मचारी आहेत. कशापायी? फक्त शिक्षणापायी. आम्ही सतत मागणी करत आहोत कित्येक वर्षापासून बा आम्हाला वर्ग खोली एक मंजूर करून द्या आणि शिक्षणाची मागणी आम्ही शिक्षकाची सुद्धा मागणी केली. फक्त 2 शिक्षक आहेत आणि वर्ग 5 आहेत. त्यामुळे एवढी शिक्षणाची अवदस आहे की ते सांगून बी फायदा नाही. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. आपलं यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीची डेट जवळ आलेली आहे आणि ऐनवेळी पुसद तालुक्यातील असे एक गाव तेथील संपूर्ण ग्रामस्थांनी चक्क लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी चक्क आपली टीम ही हजर झालेली आहे. आता हा विषय काय, नेमकं बहिष्कार टाकण्याचं कारण काय, एवढ्या भयावह परिस्थितीमध्ये किंवा एवढ्या भयावह परिस्थिती असा निर्णय घेण्याचा वेळ या गावकऱ्यांवर का आला, आता ही संपूर्ण बाब आपण तेथील ग्रामस्थ त्यांनाच विचारण्याचा एक प्रयत्न करणार आहे. आपण सध्या स्थितीमध्ये उभा आहे पुसद तालुक्यापासून जवळपास 25 ते 26 किलोमीटर अंतरावर असलेले बुटी इजारा. अगदी खडतर एक ग्रामीण भाग, डोंगराळ भाग, जिथे विविध समस्या ह्या ग्रसित आहे. आता संपूर्ण विषय, संपूर्ण बाबी बुटी इजारा येथील रहिवासी मधुकर राठोड यांच्याच मार्फत आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काका नमस्कार. 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 नेमकं लोकसभा जे निवडणूक ऐनवेळी आपली जवळ आलेली आहे आणि आपल्या मार्फत, आपल्या ग्रामस्थामार्फत लोकसभेवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. ही वेळ नेमकी का आलेली आहे याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्या. बुट्टी हे गाव अतिशय डोंगराळ भागामध्ये आहे असल्यामुळे आणि पुसद पासून बुट्टी हे 25 किलोमीटर साधारण दूर आहे आणि प्रत्येक शासकीय कामासाठी आम्हाला पुसद इथे जावं लागते आणि जात असताना इथे किमान इथून आम्हाला 7 किलोमीटर एवढा भयानक परिस्थिती रस्ता आहे आमचा. आणि या रस्त्यासाठी वारंवार मागणी करून आम्ही आज कित्येक वर्षापासून मागणी करत आहोत, पण अद्यापही आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. टेंडर लागला, आज लागला, उद्या लागला, पण अजून त्या टेंडरकडे कुणाचं लक्ष नाही किंवा आम्ही जाऊन परेशान झालेलो आहोत. परत डिलेव्हरीसाठी एखादा पेशंट डिलेव्हरी जर झाला तर पुसद लेण्यासाठी जर गेलो तर कितीही आम्ही गाडी इंडिका भाड्याने केली तरी आम्हाला तो तिथं गाडी सुद्धा गावात येऊ शकत नाही किंवा आजारी पेशंट असला तर त्याला नेण्यास सुद्धा आम्हाला इकडे मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे आम्ही सक्त गावकरी या विषयावर अशी खंत केलेली आहे की बा येणाऱ्या लोकसभेवर सगळ्या गावाच्या वतीने आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. आता मुळात आपण ज्याप्रमाणे म्हटलं की टेंडर निघाले,
काम आले अशा प्रकारचे आपण शब्द वापरले. मुळात ही प्रक्रिया कोणत्या नेत्यामार्फत आपल्या पुसद तालुक्यातल्या राबवण्यात आली? थोडं त्यांचं नाव घ्या. नाही, आम्ही वारंवार बंगल्यावर जात असताना इंद्रनील भाऊकडे आम्ही गेलतो. जात असताना आम्ही त्याच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की बा तुमचा टेंडर लागलेला आहे. अजून तो टेंडर कुठं लागला, काय लागला, अजून आमच्या निदर्शनात का आलेला नाही. म्हणून आम्ही हा ठाम भूमिका घेतलेली आहे. याच्या आधी डिलेव्हरीमध्ये आमच्या बऱ्याच काही पेशंट दगावल्या गेलेले आहेत आणि आज रोजी जर एखादा पेशंट अधोनित आजार असला आणि दवाखान्यात सोयी सुविधेसाठी आम्हाला पुसदच जवळ आहे म्हणून आम्ही पुसद या इकडं धाव घेत असतो दवाखान्यात जाण्यासाठी. कारण इकडं पीएससी म्हणलं तर शंभाळ पिंपरी आहे, पण तिथं कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा नसल्यामुळे आम्ही पुसदची धाव घेतो. आणि धाव घेत असताना एखादी गाडीची जर आम्ही अपर सांगितली बा गाडी या एंडिका किंवा कोणती बी वाहनासाठी भाड्यासाठी केली तर तो लोक भाड्या तत्वावर सुद्धा लोक येण्याला नाकार करतात. यामुळे फार गावकरी त्रस्त झालेले आहेत. म्हणून हा आम्ही भूमिका घेतलेली आहे. आपण बघत आहे की जे पुसदचे अकार्यक्षम आमदार, त्यामध्ये आमदार इंद्रनील नाईक किंवा खुद्द जे नाईक घराणे, कुठेतरी त्यांचा अकार्यक्षमपणा म्हणूनच जे गावकरी आहे त्रस्त झाले आणि त्यांनी चक्क लोकसभेवर बहिष्कार टाकलेला आहे. आता मुळात त्यांचा जो प्रश्न आहे, जेव्हा आम्ही रस्त्याने येत होतो, जो रस्ता 25 किलोमीटर जवळपास 40 मिनिटं किंवा 45 मिनिटाचा रस्ता आपण एक पकडू, परंतु आम्हाला यायला जवळपास 1.5 तास लागला. म्हणजे एवढा भयावह रस्ता आणि एवढा डोंगराळ भाग येथे आपल्याला बघून येतो. आणि मुळात जेही काही सुखसुविधा असायला पाहिजे, आता उन्हाळ्याची दिवस आहे, प्रत्येकाला पाण्याची नितांत गरज जी भासतेच. आता जवळपास इथलचे जेवढेही ग्रामस्थ आहे यांचं जे उदरनिर्वाहाचं साधन म्हणजेच शेती आपणास बघायला मिळते. बरं, इथलची जे पाण्याची व्यवस्था आहे ती कशा प्रकारे आहे आणि पुसदचे जे नेते आहे यांच्या मार्फत तुम्हाला सहकार्य कशा प्रकारे मिळालं? इथं पाण्याची सुविधा साधारण पूर्ण नादुरुस्त पाणी आहे. आणि इथं एक जिल्हा परिषद सदस्य चिरमाडे म्हणून यांनी आपल्याला पॉवर प्लॅन्ट दिलता आणि त्या पॉवर प्लॅन्टचं अधुरं काम झालेलं आहे. अजून आम्ही सक्त 2 वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत की बा थंड पाण्यासाठी आम्हाला काहीतरी हे करून द्या. अजून त्यानं एक गिलास सुद्धा गावकऱ्यानं पाणी पिलेलं नाही. आणि सातत्याने 2 वर्षापासून मी याच्यात हाव किंवा या तुम्ही हे करा, आज उद्या करत करत आज बऱ्याच आमच्या गावात साधारण 5 पेशंट किडनीच्या आजारानं बेशुद्ध आहेत. 5 पेशंटच्या किडन्या गेलेल्या आहेत पाण्याच्या आजारामुळं आणि पूर्ण पाणी आमचा नादुरुस्त पाणी आहे. त्यामुळे शासन कुठल्याही प्रकारे आमच्याकडे कुठल्याच लक्ष घालत नाही. बरं, इथलची जे तुमची ग्रामपंचायत लेवलची बॉडी आहे यांचं तुमचे जे विकास कामं आहे त्याकडे लक्ष आहे की दुर्लक्ष आहे, जेणेकरून तुम्हाला एवढी यातना सहन करावी लागत आहे? नाही, ग्रामपंचायत कार्यक्षम आहे किंवा नाही याच्यावर मी माझं मन व्यक्त करू शकत नाही. कारण संपूर्ण गाववाल्याला माहित आहे ग्रामपंचायत काम करून काय काय राहिली, काय सगळ्या लोकांच्या नजरेसमोर आहे की ग्रामपंचायतनं आजपर्यंत काय विकास केला आणि कुठून त्यांनी निधी आणला, काय आणला. अजून आम्हाला कोणत्याही चर्चेचं स्वरूप देऊन गावकऱ्यांना विश्वासात घेऊन अजून त्यांनी सांगितलेलं नाही. त्याचं म्हणणं आहे बाबा याती भाऊनं बरंच काय इंद्रनीलनं फंड दिलेला आहे, निलय नायकानं फंड दिलेला आहे, पण फंड अजून आमच्या गावामध्ये कुठं विकासाचा अजून आम्हाला तर काय वाटचाल दिसेना. बरं, एकूण आपल्या गावची लोकसंख्या किती? आपल्या गावची लोकसंख्या आहे साधारण 1500 ते 1600 आहे. 1600 लोकसंख्या आहे. आणि एकूण यामध्ये मतदार किती आहेत? मतदार साधारण 700 मतदान आहेत. 750 मतदान आहे. 750 जवळपास 750 ते 800 मतदान या एका गावामध्ये आहे. आता आपण बघू शकतो की ऐनवेळी एका मताने जो उमेदवार आहे तो पडतो. आता मुळात इथे एवढी भयावह परिस्थिती आपणास दिसून येते, बघायला मिळते. याच्या आधी मी जानेवारी महिन्यामध्ये आमच्या इथले सरपंच आणि इतर काही गावकरी गेलतो. आम्ही बंगल्यावर जात असताना जानेवारी महिन्याची गोष्ट आहे आणि त्यावेळेस आम्ही आमदारांना सांगितलं की भाऊ सक्ता आमची रोडची फार दुर्दशा चालू आहे आणि भविष्य काळात उद्या आमच्या लेकी बाळीचा प्रश्न आहे, लोक गावात कोणी येतील पोरी वगैरे बघायला, तर रस्त्याचा अतोनीत त्रास आहे. त्यावेळेस आमच्या इंद्रनील भाऊनी शब्द दिलेला आहे आम्हाला की जोपर्यंत हा दादा विलक्षणच्या आधी तुमच्या गावात डांबरीकरण 100% होऊन जाईल. त्यावेळेस मी शब्द दिला. भाऊ म्हणलं तुम्ही जसा शब्द दिला तसा तुम्ही तुमचा शब्द जोपासा, अन्यथा तुम्ही तुमचा शब्द नाही जोपासल्यास
आम्हाला कुठंतरी वेगळा भूमिका घ्यावा लागेल. त्या हिशोबाने आम्ही ही आमची भूमिका मांडलेली आहे. आता मुळात फक्त हे एकच गाव नव्हे जिथे आमदार इंद्रनील नाईक यांनी शब्द दिलेला आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी शेकडो व्यक्तींना, शेकडो गावांना शब्द दिला आणि फक्त तो शब्दच दिला. प्रत्यक्षात अजूनही ते कार्यक्षमपणे उतरलेले नाही आहे. मुळात जेव्हा आम्ही या गावामध्ये आलो तेव्हा आम्हाला एक प्रश्न सर्वात जास्त जो चर्चेला जात होता तो असा की ही जमीन अभयारण्यामध्ये गेलेली आहे. आता तो आम्हाला विषय सविस्तररित्या माहित नाही. आता या गावचे जे रहिवासी आहे, काका तुमचं नाव? ज्ञानेश्वर पवार. ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्फतच आपण जाणून घेऊ नेमका हा विषय काय आहे. जमीन अभयारण्यामध्ये गेली, पाणी बरोबर मिळालं नाही, खाली पाणी आहे परंतु वरी पाणी नाही, ही भानगड काय नेमकी? आणि जवळपास या गावापासून 3 किलोमीटर अंतरावरच जे इसापूर धरण आहे तरी सुद्धा या प्रॉब्लेम का? आता याचं सविस्तररित्या विश्लेषण हे दादांकडूनच आपण जाणून घेऊ. एकच झालं सर, आमच्या इथं आम्ही आज 25 ते 30 वर्षापासून आम्ही आपल्या पादरतण्यासाठी प्रस्ताव टाकला होता. आम्ही समजा डॉक्युमेंट टोटल आम्ही त्याला पोच केले. आम्ही सरळ बंगल्यावर जायचे. मी 10 वर्ष सरपंच असताना तरी मी 10 वेळ त्या बंगल्यावर गेलो. तर भाऊनं सांगायचं, कॅशियर साहेब होते तेव्हा, त्यानं सांगायचं की बाबा हे बुटीचे 10-20 माणसं आली तर यायचं बघा काय अडचण आहे ते. आम्ही सरच मागल्या मला सुद्धा 5 वर्ष सरपंच असताना ते सुद्धा जायचं. त्याच्या मागे आम्ही जायचे. गावात 10-20 माणसं जायचे आम्ही तिथं. तर तेच तर सांगायचं तुमचा प्रस्ताव इथं आहे, एनओसी आणा, हे आणा, ते आणा. प्रत्येक गाव हिंगोलीला गेलो, औरंगाबादला गेलो, एनओसी आणून आम्ही त्याला पोच केली. तरी आमच्या त्या पाझर तलावामुळे आतापर्यंत कोणत्या कामकाज त्याने काही केलं नाही. परंतु नंतर मी 5 वर्ष सरपंच झाल्यानंतर 2015 मध्ये परत आणखीन तिथं आम्हाला भाऊकडे गेलो. तर इकलाच जी जमीन होती सर आमची, इकलाच जी जमीन होती. तर ते वरूनच आदेश आलता. वरून आदेश आल्यानंतर मग त्याने काय केलं, टोटल फॉरेस्टमध्ये जमीन आमची घेण्यात आली. तर मग नंतर आम्हाला कसे गावातले लोक जमिनी घ्यायले, गुंठे 2 गुंठे ते पाईपलाईन वर करायले. तर त्याला अडचण सुद्धा फॉरेस्टवाल्याची आम्हाला फार त्रास आहे. शेतामध्ये जाण्यासाठी सुद्धा आम्हाला त्रास आहे. डोंगर भागात गाव असताना, जंगल असताना आम्हाला एक लाकूड आणायचे अधिकार नाही सर आमच्या गावामध्ये. पुन्हा त्याच्यानंतर ते तळ्यामुळे ते विषय असा पेंटिंग राहिला सर. आम्ही जाऊन परेशान झालो बंगल्यावर. आमचा त्या तळ्याचा कोणत्या विषय लागला नाही. तर आमच्या इसापूर धरणातून 3 किलोमीटर गाव आहे. 3 किलोमीटर गावापर्यंत आम्हाला 3 येथून तर 100 ते 500 किलोमीटर पाणी चाललं इसापूर धरणाचं. अर्ध विदर्भामध्ये तळ असताना आम्हाला त्या तळ्याचं काही सुविधा नाही आणि ते लाभ सुद्धा 1 रुपयाचा नाही आमचा. आणि आम्हाला तिथून पाईपलाईन आम्ही कष्ट करून आमच्या गावात नाही म्हणलं तर 80-90% लोक ऊसतोडीचे लोक आहेत, कामगार आहेत. हे लोक टोटल मेहनत करून सुन्या त्याच्या मेहनतावर लोक करून सुन्या कोरडाऊ जमीन असताना जीवन जगून राहिले. आमच्या गावाचं फार अतिशय त्रास आम्हाला या डोंगर भागात गाव असल्यामुळं आम्हाला कोणते आमच्यावर लक्ष कुणाचा आमदार खासदार सुद्धा नाही. आम्ही सरच आमचा भाऊ आहे म्हणून आम्ही आतापर्यंत आमचे आई वडील आजोबाजो समजे आज 100 किती वर्षापासून वस्त्रा नायकापासून आम्ही आमचा वोटिंग आतापर्यंत की दुसरीकडे कुठं पडला नाही की आमचा माणूस आहे म्हणून. तरी आमचा हे यवतमाळ जिल्हा या महाराष्ट्रात एकतरी आमचा आमदार कोणी हे आहे खासदारसाठी एक माणूस उभा बी नाही. आणि भाऊ जर असतात आम्ही त्याला आज बी हे प्रश्न मानलं नसतं. पण आम्हाला आज रोजी आम्हाला या रस्त्याची लय गरज आहे. आम्हाला पाझर तळ्याची गरज आहे. आम्हाला तळ्याची लय गरज नसली आम्हाला इसापूर धरणात पाईपलाईन जर झाली आमचं फास्टवाल्यानं आम्हाला इथं पाईपलाईन करू दिलं तरी आमची काय अडचण नाही सर. मुळात जर आपण बघितलं महानायक कैलासवासी वसंतरावजी नाईक आणि जे हरित क्रांतीचे प्रणेते आता ज्यांचं मी नाव घेतलं आणि जलक्रांतीचे प्रणेते स्वर्गवासी सुधाकररावजी नाईक यांच्यानंतर जे त्यांचा वारसा चालवणारे जे त्यांचे वंशज आहे कुठेतरी अकार्यक्षम असल्यामुळे ही परिस्थिती आज पुसद तालुक्यातील विविध गावांना सहन करायला लागत आहे. मुळात तो एक काळ आणि आताचा एक काळ जर बघितला तर फरक खूप मोठा जाणवेल आपल्याला. परंतु त्या व्यक्तींची पुण्याई जेणेकरून आज सुद्धा जे पुसदकर आहे ते अजूनही नाईक घराण्याला समर्थन करतात. परंतु नाईक घराणेच जर अशा प्रकारचे कृत्य करत असेल, लक्ष देत नसेल तर
मतदार हे आता जागृत झालेले आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे त्यांना पूर्णपणे समजायला लागलेलं आहे आणि योग्य निर्णय कशा प्रकारे घ्यायचा हेही त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणूनच पुसद तालुक्यापासून जे 25 किलोमीटर अंतरावर असलेले बुटी इजारा येथील ग्रामस्थांनी चक्क लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेला आहे. गावापासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर असलेले शेंबाळपिंपरी आणि बुटी इजारा गावाच्या मधात आपण आता हा जो रोड बघत आहे आपण रोड दाखवून द्या. या रोडने येथील ग्रामस्थांना शेंबाळपिंपरी येथे जावं लागते. आरोग्य संबंधी काही समस्या असो, महिलेची प्रस्तुती असो किंवा इतरही छोट्या मोठ्या गोष्टी असो, चक्क बाजार करायचा किंवा बाजार आणायचा म्हटलं तरी या रस्त्याचा वापर करावा लागतो. आता बुटी इजारा येथील जे सरपंच आहे यांच्याच मार्फत आपण अगदी 2 शब्दामध्ये ऐकून घेऊ की यांना या रस्त्याचा कशा प्रकारे त्रास आहे. तुमचं नाव सांगा. अरुण नेमिचंद राठोड. नेमकं या रस्त्याचा तुम्हाला किती वर्षापासून त्रास आहे? कमीत कमी 15-20 वर्ष झाली. तुम्ही कधी या रस्त्यासाठी प्रयत्न नाही केले का? खूप केले प्रयत्न. मग रस्ता असंच का नाही? हा, आमदार साहेब म्हणले, आम्ही आमदार साहेब गेलतो. आमदार साहेब म्हणले बा तुमचा रस्ता झाला म्हणे, फक्त एवढं बा तुमचा एस्टिमेट तयार झाला नाही म्हणे, टेंडर लागला नाही म्हणे, होणार म्हणे, बर. तर तुमच्या इलेक्शन पर्यंत मी करून देतो म्हणे. आतापर्यंत इथं किती जणांचे ऍक्सिडेंट झाले असेल? 10-15 लोकांची ऍक्सिडेंट झाली इथं. त्याच्यामध्ये एखादा दगावला वगैरे अशी घटना घडली का? हो ना, एक दोघांची समजा. नाही, तशी घटना घडली नाही, पण ती घडतच होती समजा. हो. म्हणजे गंभीर होते परंतु सुदैवाने वाचले असं म्हणता येईल. हो हो हो. आपण बघत आहे की आपण 21व्या शतकामध्ये जगत आहे. ठिकठिकाणी आपल्या पुसदमध्येच अगदी 5G नेटवर्क सिम सेवा हे आपण उपभोगत आहे. परंतु पुसद जवळचं आणि सद्यस्थितीमध्ये आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते गाव नेटवर्कचा पत्ताच नाही. आता नेमकं ही भानगड काय आणि जे तुमचं ग्रामीण लेवलचं बॉडी आहे ग्रामपंचायतची किंवा जे तुमचं राजकारण चालते त्यांनी कधी यासाठी प्रयत्न केला नाही का? नाही, ग्रामपंचायत वाल्यांनी प्रयत्न केलं जिओ टावर साठी हम्म. आणि सक्त टावरची गरज आहे आम्हाला आज. आज कुठलाही संपर्क बाहेर गावाचा सोयराधारा असेल किंवा मरण धरण असेल तर नेटवर्कचा कुठलाही आम्हाला साधन नाही आहे. तरी आम्हाला जिओचं टावर आवश्यक गरज आहे आणि ज्यावेळेस जिओचं टावर होईल त्यावेळेस कुठल्या तरी सोयी सुविधा मिळल्या जाईल आम्हाला. त्यामुळं गावकरी फार त्रस्त आहे. बरं, मी जेव्हा इथे आलो आणि बघितलं की इतर तुलनेपेक्षा जे जिल्हा परिषदेची शाळा आहे त्याची अवस्था थोडं दयनीय दिसते आपल्याला. आणि इथलची एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असेल तुमच्या माहितीनुसार? अंदाजी एक अंदाज अंदाजी विद्यार्थी संख्या 50 ते 60 विद्यार्थी संख्या आहे इथं. एकूण कितवी पासून एकूण कितवी पासून कितवी पर्यंत इथे विद्यार्थी शिकतात? एकूण 1 ते 5 वर्ग आहे आमच्या इथे आणि शिक्षक 2 आहेत. फक्त 2 शिक्षक आहेत आणि वर्ग खोल्या 3 आहेत आणि त्याच्यात एक हेडमास्तर, त्याच्या मागे शासकीय कामं भरपूर राहतात आणि एक लेडीज आहे. एक लेडीज असल्यामुळे जसं गुराढोरांना आपण ठेवतो त्या पद्धतीचं एका वर्गात 1 ते 5 मुलं एकाच वर्गात ठेवल्या जातात आणि त्या मुलांना पहिला वर्ग कोण, दुसरा वर्ग कोण, दुसऱ्या वर्गाचं शिक्षण काय आहे, पहिल्या वर्गाचं काय आहे, चौथीचं काय, 5वी आहे, अजून त्या मुलांना कुठंच त्यांना मार्गदर्शन नाही. आणि परत आम्हाला 1 ते 5 वर्ग इथं आहे आणि यातून 5वी पासून पुढे जावं लागते लोढा किंवा फुलवाडी. आणि तिथे जात असताना पावसाळ्याचे दिवस असतात, वाहनाची कुठली सुविधा नाही. त्यामुळे पाऊस ज्यावेळेस आला त्यावेळेस दैनंदिन एवढी अवस्था आमच्या मुलाची, आमच्या मुली 10वीच्या मुली आम्हाला पैदली रहदारी करावं लागते त्या मुलींना. आणि पाऊस जर आला तर किमान 8-8 दिवस आमच्या मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. आणि एवढी दैनंदिन अवस्था आहे आमच्या मुलाची, शिक्षणाची फार कंडिशन खराब आहे या मुलाची. आणि बुट्टी हे गाव डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे शिक्षणापासून एवढं वंचित आहे. एवढ्या गावामध्ये फक्त 2 कर्मचारी आहेत. कशापायी? फक्त शिक्षणापायी. आम्ही सतत मागणी करत आहोत कित्येक वर्षापासून, बा आम्हाला वर्ग खोली एक मंजूर करून द्या. आणि शिक्षणाची मागणी आम्ही शिक्षकाची सुद्धा मागणी केली. फक्त 2 शिक्षक आहेत आणि वर्ग 5 आहेत. त्यामुळे एवढी शिक्षणाची अवदस आहे की ते सांगून बी फायदा नाही. त्यामुळे गावकरी असे त्रस्त झालेले आहे शिक्षणामुळे. बरं, आता समजा आता आपलं न्यूज चॅनलच्या माध्यमातून जेव्हा आपण हा प्रश्न उचलतो तेव्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि आयुक्त साहेब आपली बातमी बघतात.
त्यांच्यापर्यंत आपली बातमी जाते सुद्धा. आता ही बातमी, आता जे राजकारणाचं वातावरण आपल्याला ठिकठिकाणी दिसून येते, जो तो पक्ष आपल्याला कशा प्रकारे मतदान मिळेल यासाठी प्रयत्नशील असतो. समजा तुमचा प्रश्न एखाद्या पार्टी मार्फत जर उचलला गेला आणि जर तुमच्या गावाला सुख सुविधा मिळवून देण्याचं जर आश्वासन दिलं तर तुमचं पाऊल का राहणार? त्यावेळेस आम्ही सर्व गाववाल्याने विचार करावा लागेल आम्हाला. ज्या वेळेस कुठल्याही शासकीय कामाचा प्रत्येक संबंधित अधिकारी गावाला येतील, व्हिजिट देतील, त्यावेळेस गावकऱ्यांना त्या वेळेस विचार केला जाईल की बा आम्ही आजपर्यंत 1971 पासून राजकारण, जशी लोकशाही आहे आणि हुकुमशाहीचा काळ असल्यासारखा आम्ही जीवन जगत आहोत. ज्या वेळेस संबंधित अधिकारी येतील, व्हिजिट देतील आमच्या गावाला, त्यावेळेस गाववाल्याने आम्ही ठाम भूमिका घेऊन आम्ही आमचा निर्णय मांडू. जर जे आपण पक्ष बघत आहे, उमेदवार बघत आहे, त्यांची जर तुमच्या गावाला भेट झाली तर तुमचा पहिला प्रश्न त्यांना काय राहील? हाच मुद्दा मांडणार आम्ही. जो आमचा मुद्दा मांडलेला आहे की रोड बद्दल, ह्या जे मुद्दे मांडलेले या मुद्द्यावरच आमचा बहिष्कार आहे. बाकी वैयक्तिक आमचं काही नाही आहे. कुठल्या आम्हाला पक्षाला विरोधच नाही. आम्ही आमदार कोण आहे, खासदार कोण आहे त्याच्याविषयीच काही घेणं. मुद्दाच आहे आमचा इलेक्शनचा की रोड आणि आमच्या सोयी सुविधा, गरजा, मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजेपोटी आम्ही हा गाववाल्याने एका विचाराने आम्ही बहिष्कारचा निर्णय घेतलेला आहे. आता या संबंधी समजा हा जो विषय आहे, आता आपण जे दुसरे दादा आहेत त्यांच्यात मार्फत थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. समोर या ना. नेमकं तुम्ही कशा प्रकारे हे लोकसभा बहिष्कार जे टाकत आहात त्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे तुमचं मत मांडता येईल तुम्हाला? आम्ही आमच्या प्रकारे असे मत मांडत आहोत की आमच्या गावाची जे रोडची दुर्दशा आहे त्याच्यामुळे आमची एवढी परेशानी आहे की आम्हाला आता हे मोटरसायकलनं जावं का पैदल जावं इतका रस्ता खराब झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळे गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला आहे की मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे. बस. मुळात ज्या सुखसुविधा आहे, जे प्राथमिक सुखसुविधा आहे, ज्या ग्रामपंचायत लेवल, झेडपी लेवल, जे आमदार लेवल आहे यांच्या मार्फत किंवा त्यांच्या निधीमधून जे येतात त्या कुठेतरी मधातच गडप झाल्यामुळे त्या सुखसुविधा मुळात ज्या व्यक्तींपर्यंत, ज्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या न पोहोचल्यामुळे कुठेतरी ग्रामस्थांना नाईलाजावस्त अगदी टोकाचे पाऊल उचलून जे लोकसभेवर बहिष्कार टाकण्याचे त्यांना काम करावे लागत आहे. आता यानंतर तरी जे पुसदचे अकार्यक्षम आमदार इंद्रनील नाईक याकडे कशा प्रकारे बघतात, आता तरी ते त्यांच्या शब्दाला जागतात का? ग्रामस्थांना येऊन भेटतात का? भेटतील का? त्यांच्या समस्या स्वतः जाणून घेतील का? की फक्त आश्वासनावर आश्वासन देतच राहतील? हे सुद्धा आणखी महत्वाचं आहे. यामध्ये आपण जेवढेही काही चर्चा केली आहे त्याचे संपूर्ण व्हिडिओ फुटेज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तुम्ही सुद्धा बघा, तुम्ही सुद्धा तुमचा अभिप्राय द्या की ग्रामस्थांनी उचललेले पाऊल हे कितपत योग्य आणि कितपत अयोग्य. सुखसुविधा मिळवणं प्रत्येक भारतीयांचा, त्यामधील ग्रामस्थांचा अधिकार आहे आणि त्या मिळालंच पाहिजे. शासनामार्फत योग्य त्या सुखसुविधा मोठ्या प्रमाणावर येतात, परंतु कुठेतरी भ्रष्टाचार युक्त आणि अकार्यक्षम नेत्यामुळे, कार्यकर्त्यामुळे, अधिकार वर्गामुळे कुठेतरी ग्रामस्थांना त्या समस्येचा सामना करावा लागते. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. कॅमेरामॅन भैया मनोहरसह मी ऋषिकेश जोगदंडे.